नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या या आपल्या पहिल्या टॉपिकचा आपण श्रीगणेशा करणार आहोत. पहिला टॉपिक आपण आजच्या या लेक्चरमध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण नाऊन हा टॉपिक शिकणार आहोत. नाऊन टॉपिकमधले जेवढे काही बेसिक रूल्स आहेत तर ते मी अगदी सोप्या पद्धतीने आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सोप्या पद्धतीने मांडलेले आहेत. त्यानंतर या टॉपिकचं तुम्हाला PDF पण उपलब्ध असणार आहे. प्रत्येक टॉपिक झाल्याच्यानंतर त्याखाली तुम्हाला PDF उपलब्ध राहणार आहे. तर ते PDF तुम्ही जे आहे अभ्यासू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्ण लेक्चर पाहाल तेव्हा. आणि या प्रकारे बघा, आता ही बॅच जी आहे ते डिझाईन करण्यामागचं कारण जे आहे तर ते दोन कारणं आहेत. एक तर एक्झॅक्टली तुम्हाला जे गरजेचं आहे तेवढं शिकवणं, आणि नंबर 2 की तुमचा वेळ कमीत कमी वाचावा, तुमचा जास्त वेळ जाऊ नये. त्यामुळे तुम्हाला ऐन वेळेस एक्झामच्या तोंडावर पटकन रिव्हिजन करता यावं. आणि असं नाही की समजा उदाहरणासाठी आता तुम्ही एक्झाम आली जवळ आणि तेव्हाच तुम्ही रिव्हिजन करायला लागला, तसं नाही. एकदा दोनदा जेव्हा तुम्ही बॅच पाहतात तर तेवढं, जसं तुम्ही एखादं पुस्तक वाचता, जेवढं फ्रिक्वेंटली वाचता तेवढं तुम्हाला त्या पुस्तकावर तुमची कमांड बनते. तर तसंच आहे, जेवढं फ्रिक्वेंटली तुम्ही हे लेक्चर पाहणार, रिव्हिजन बॅचचे छोटे लेक्चर असणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर एकच लेक्चर असणार आहे. प्रत्येक टॉपिकवर एक लेक्चर घेणार आहे. आता कारण छोटं आपल्याला जास्त मोठं बनवायचं नाही, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे एक्झामला येतं तेच मी शिकवणार आहे. बरोबर, म्हणजे प्रोफेशनली असणार आहे. बाकी याच्यामध्ये खिचडी मी टाकणार नाही. मी जे आहे ते सांगतो ना, अगदी वेगळ्या पद्धतीने जे आपल्या बॅचची डिझाईन असते. बरोबर, सध्या बघा आपल्या या बॅचवर ऑफर चालू आहे आणि ही जास्त कालावधीसाठी उपलब्ध नसणार. फक्त सध्या जे आहे 199 ही सध्या काही विद्यार्थ्यांसाठीच ऑफर जे आहे उपलब्ध आहे. नंतर परत म्हणू नका की सर मला बॅच घ्यायची होती. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर तुम्ही आत्ताच ॲडमिशन घेऊन टाका, वेळ घालवू नका. कारण की आपलं जे काही टीचिंग आहे, जे कॉन्टेंट आहे तर त्याला कुठेही तोड नाही. तुम्ही डेमो लेक्चर पहा, त्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बघा, नाऊन या टॉपिकच्या संदर्भात आज आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. आता नाऊनला रिव्हिजन करताना आपण पहिल्यांदा आपल्याला बेसिक काय माहिती पाहिजे बघा, आपण गो थ्रू करूयात. आणि बरेचसे विद्यार्थी मित्र, मी आता बऱ्याचशा वर्षापासून जेव्हा शिकवतो तेव्हा मला कळतं की ते असं विचारतात की सर बेसिकच आमचं चांगलं नाही आहे, त्यामुळे आम्हाला तुम्ही ते शिकवणार का? तर बघा, मी स्वतंत्र बॅच रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे समजा तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल तर माझ्या मते संपूर्ण इंग्रजी व्याकरण वाचू नका. तुम्ही नापास होण्याची तयारी करू नका. तर तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली, तर तुम्हाला जे हवं आहे, जे तलाठी भरतीसाठी अपेक्षित आहे तेच करा. समजा तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी कंबाईनची तयारी करायची आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली जे प्रश्न येतात तर त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा. विनाकारण फक्त नॉलेज वाढवू नका. आणि त्यामुळेच बघा, अगदी कमी फीसमध्ये, कारण एवढी मोठी क्वालिटी तुम्हाला द्यायची बॅचमध्ये, आणि संपूर्ण बॅच उगाच काहीतरी रेकॉर्ड करायचं म्हणून करायचं असं नाही. एक जबाबदारी, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फीडबॅक आणि संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच ती बॅच तुमच्या पुढे मांडल्या जाते. तर त्यामुळे अगदी कमी फीस आहे आणि क्वालिटी जिथे असेल तर ऑब्वियसली तिथं फीस पण असते. बरोबर, तर तरी पण काय अशी जास्त फीस नाही आपली. तरी देखील माझी विनंती आहे, तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही डेमो लेक्चर पहा. तुम्हाला नक्कीच आपल्या बॅचचा फायदा होईल. आणि पूर्ण वेगळ्या पद्धतीने सांगेल मी तुम्हाला. असं नाही की उगाच आपलं ते रटरट्या पद्धतीने सांगण्याचा प्रकार माझ्याकडे नाही, आणि तो चालत पण नाही मला. बरोबर, येऊयात मुद्द्याकडे. बघा, काइंड्स ऑफ नाऊन म्हणजे नाऊनचे प्रकार. एकूण विद्यार्थी मित्रांनो 5 प्रकारचे नाऊन असतात. कोणते 5 प्रकार असतात? प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. यावर प्रश्न बनतो का सर? हो, क्वचित प्रश्न बनतो. जसं की बघा, ग्रुप बी 2025ला एक प्रश्न विचारला त्यांनी, वाल्मिकी. आता मी तुम्हाला काही प्रश्न पण लिहून देतो, म्हणजे तुमच्या इथे मी रिलेट करून देतो तुम्हाला रिव्हिजन करता. वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये त्यांनी विचारलं, ग्रुप बी 2025ला जो प्रश्न आला आपला, तर या प्रश्नामध्ये अंडरलाईन केलेलं होतं होमर या कवीला. हा विदेशातला कवी आहे आणि वाल्मिकीची तुलना त्याच्याशी केलेली आहे. आणि जेव्हा तुलना केली जाते तेव्हा प्रॉपर नाऊन पण कॉमन नाऊन बनतं. तर हे तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की हे 5 प्रकारचे नाऊन तुम्ही जरी वाचले, म्हणजे जसं की बघा, प्रॉपर नाऊन म्हणजे एखाद्या स्थळाचं नाव, म्हणजे जसं की पुणे. म्हणजे समजा एखाद्या देशाचं नाव असू शकतं, म्हणजे प्रॉपर नाऊन आहे. म्हणजे समजा तुमचं नाव, माझं नाव, तुमचं नाव आहे समजा काय संजय, माझं नाव आहे दीपक, मग ते काय आहे? प्रॉपर नाऊन. लक्षात आलं तुमच्या? तसंच पुणे काय प्रॉपर नाऊन आहे, संजय काय प्रॉपर नाऊन आहे. पण मला हे तुम्हाला सांगायचं की डायरेक्ट असा प्रश्न येणार का? बच्चा प्रश्न नाही येणार. हा जमाना गेला. तर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतो त्यासाठी तुम्ही PYQ करणं पण गरजेचे आहे. त्यामुळे मी सांगतोय की मेन बॅच जे आहेत तर तुम्ही नक्की जॉईन करा. प्रत्येक PYQमधल्या प्रत्येक पर्यायाचं मी त्या संबंधित एक्झामला कोणते प्रश्न आले त्यानुसार मी तिथे ऑपरेशन केलेलं अक्षरशः एका प्रश्नाचं. आणि तुम्हाला पटकन प्रश्न कसा सोडवता येईल, एलिमिनेशन टेक्निक वेगवेगळे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं सांगता येईल, तर त्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने विचारलं होतं की होमर काय आहे, तर ऑब्व्हियसली
वाल्मिकीचं जे आहे तुलना केलं जात आहे होमरसोबत, तर मग ऑब्वियसली हा प्रॉपर नाऊन जरी असला, जेव्हा तुलना होते तेव्हा ते कॉमन नाऊन बनतो बघा, कॉमन नाऊन. मग असे प्रश्न बनतात. त्यामुळे आता आपल्याला हे 5 प्रकारचे जे नाऊन आहेत फक्त ओव्हरव्ह्यू आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये याचंच काय आपल्याला PhD करायची गरज नाही. तर मग आपण आता एक एक बघूयात बघा. प्रॉपर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, बरोबर, स्थळाचं नाव असू शकतं, जसं की पुणे आहे, इंडिया आहे, एखाद्या व्यक्ती संजय. कॉमन नाऊन म्हणजे काय? कॉमन म्हणजे सर्वांसाठी एकच. जसं की बघा आता पुणे आहे, पण मी जर म्हणलो सिटी, तर सिटी ही कोणती असू शकते? पुणे असू शकते, दिल्ली असू शकते, मुंबई असू शकते, बरोबर. तर त्याप्रमाणे बघा की एखादी वस्तू असू शकते. म्हणजे समजा उदाहरणासाठी आता पेन आहे, पण कोणता पेन? ब्लॅक पेन असेल तर ते प्रॉपर होईल, बरोबर. परंतु पेन म्हणलो तर ते कॉमन होईल. तर त्याचप्रमाणे इथे बघा बॉय आहे, पण कोणता मुलगा माहिती नाही आहे, त्यामुळे कॉमन नाऊन झालं आहे. गर्ल, पेन, टेबल, सिटी, डॉक्टर, ETC, बरोबर. त्याचप्रमाणे कलेक्टिव्ह नाऊन, आता हे एकत्रित असतात, बरोबर. जसं की कम्युनिटी आहे, फ्रिक्वेंटली विचारला जातो याच्यावर प्रश्न. कसा प्रश्न बनतो ते मी सांगतो पुढे. फॅमिली आहे, फ्लीट आहे, क्लास आहे, हे काय आहेत? कॉमन नाऊन आहेत, सॉरी कलेक्टिव्ह नाऊन आहेत. पण त्याच्यावर प्रश्न कसा बनतो हे तुम्ही समजून घ्या. खरं तर हे तुम्ही फक्त ओव्हरव्ह्यू तुमच्या माहितीसाठी मी देतो आहे तुम्हाला. खरं आपलं जे नाऊनची सुरुवात होणार रिव्हिजनची ती पुढे होणार आहे. मटेरियल नाऊन, गोल्ड आहे, सिल्वर आहे, शुगर आहे, व्हीट आहे, ETC. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम आहे, ऑनेस्टी आहे, ब्युटी आहे. आता या ऑनेस्टीहून ते प्रश्न कसा बनवणार बघा. असं आत्ता प्रश्न विचारला त्यांनी, कंबाईन ग्रुप B 2025ला रेशनचा प्रश्न विचारला. काय विचारलं त्यांनी? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा प्रश्न कधी विचारला? कंबाईन ग्रुप B 2025ला विचारला. आता याच्यामध्ये ऑनेस्टी काय? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या पुढे ए आणि एन येतं का? नाही येत. त्यामुळे ही एक प्रोवर्ब पण आहे आणि याच्यामध्ये त्यांनी एक रूल पण विचारून घेतला सोबत. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. जर समजा त्यांनी ए किंवा एन टाकला असतं चुकलं असतं, पण हे बरोबर आहे, हा अगदी बरोबर आहे, बरोबर. तर हे काय करतील ते की तुम्हाला एक प्रश्न देतील आणि त्या प्रश्नामध्ये पर्यायामध्ये सब पर्याय म्हणजे A बरोबर, B बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे छोट्या संकल्पना तुमच्या जेवढ्या क्लिअर आहेत तेवढी तुमचे अधिक जे आहे याच्यावर पकड घेतल्या जाणार आहे, बरोबर. तर याच्यामध्ये खरा आपला नाऊन टॉपिक चालू होत नाही. नाऊन टॉपिक तर चालू होईल आपला इथून पुढे बघा, बरोबर. मग आता पहिला रूल आपण जाऊयात बघा. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अगदी तुम्हाला समजेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे मार्क्स वाढतील, या पद्धतीने मी सांगणार आहे. मग पहिला रूल काय आहे? परीक्षेमध्ये काय विचारलं जातं सर, तर त्यानुसारच सांगा. बरं, त्याचनुसार सांगतो बघा. फर्निचर, बॅगेज, लगेज, पोएट्री, रिक्रुटमेंट, इन्फॉर्मेशन नाही, ॲडवाईस, सिनरी, अल्फाबेट, एम्प्लॉयमेंट, मिस्चेप, त्यानंतर गोंधळ आहे, मिस्चेप म्हणजे, किंवा मशिनरी. तर या शब्दाला विद्यार्थी मित्रांनो फर्निचर्स होत नाही. म्हणजे यस प्रत्यय लागतो का? नाही लागत. किंवा IES लागतो का? नाही लागत. किंवा ES लागतो का? नाही लागत. लगेचच होत नाही. लक्षात आलं तुमच्या? तर आयोगामध्ये मात्र किंवा वेगवेगळ्या परीक्षामध्ये पण तलाठी भरती असू द्या, कोणती परीक्षा असू द्या, सरळ सेवाची असू द्या, MPSCची असू द्या, कोणती, पण ते कसं बनवणार तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता, तेच दाखवतो तुम्हाला. राज्यसेवा 2018ला एक प्रश्न असा विचारला होता बघा. असा प्रश्न विचारला. तुम्हाला मी सोबत आहे ना, जेवढं गरजेची लाईन आहे तेवढीच मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इज आर टू बी सॉल्ड, टू बी डिलिव्हर्ड टुडे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे ते समजून घ्या बघा. इथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. काय विचारलं त्याने प्रश्नामध्ये? त्याने विचारलं होतं की फर्निचर्स होईल का? नाही होणार फर्निचर. कारण मी सांगितलं तुम्हाला, हे बघा, या शब्दांना विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांना तुम्हाला कधीही यस किंवा ES किंवा IES लावता येणार नाही या शब्दाच्या शेवटी. मग फर्निचर्स होईल का? नाही. फक्त फर्निचर पाहिजे, बॅगेज पाहिजे, लगेज पाहिजे, हे तुम्ही पाठ करायचं आणि पटपट ते आठवायचं आहे. असा एक प्रकारचा प्रश्न बनतो. म्हणजे बघा, द फर्निचर इज, आता इज काय येईल, आर काय येणार नाही ते सांगतो. कारण हे शब्द जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, रूल नंबर 1 नाऊनमधला, हे शब्द हे अनकाउंटेबल नाऊन आहेत. आणि अनकाउंटेबल नाऊन तुम्हाला माहिती आहे सिंग्युलर नाऊन असतात. मग त्यामुळे दीज नाऊन आर नॉट युज्ड विथ प्लुरल वर्ब. म्हणजे ऑब्वियसली हे नाऊन जे आहेत अनकाउंटेबल आहेत, त्यामुळे सिंग्युलरच वर्ब लागणार आहे यांच्यासोबत. वर्ब कसं लागणार आहे? सिंग्युलर वर्ब लागणार आहे. आणि इनडेफिनेट आर्टिकल आपल्याला यांच्या पुढे घ्यायचं नाही, म्हणजे की ए किंवा ॲन.
परंतु द आर्टिकल चालेल का? हो. का? डेफिनेट आहे, त्यामुळे चालेल. आणखी या नाऊनच्या संदर्भात आपल्याला रिव्हिजन करताना काय लक्षात ठेवायचं आहे ती पण बाब समजून घ्या. यासोबत ज्या यांच्या पुढे मच येऊ शकतं, कुठे कुठे यांच्या पुढे सम येऊ शकतं. का? कारण हे अनकाउंटेबल नाऊनसोबत हे ॲडजेक्टिव्ह येतात, पण तिथे मेनी येईल का? नाही येणार. क्लिअर झालं? मग आता इथे जे फर्निचर आहे हा अनकाउंटेबल नाऊन आहे, याला यस प्रत्यय लागता येणार नाही, या एवढ्यापैकी कोणत्यालाच लावता येणार नाही. आणि याच्यासोबत सिंग्युलर वर्ब येईल, मग काय यायला पाहिजे? इज. मग काय वाक्य बनेल? फर्निचर इज द फर्निचर इज टू बी डिलिव्हर्ड टुडे. आणि हे वाक्य कधी आलं होतं? राज्यसेवा 2018ला वाक्य आलं होतं बघा. लक्षात आलं? तर हा एक रूल आहे जो तुम्हाला पटकन रिव्हिजन करायचा आहे. या संदर्भात तुम्हाला PDF याचा चाळायचा आहे. पुढे जाऊयात. दुसरा रूल, अतिशय महत्त्वाचा रूल बघा. रूल नंबर 2, कलेक्टिव्ह नाऊनवर पण प्रश्न बनतो बघा, आणि फ्रिक्वेंटली प्रश्न बनतो. आणि इथे आपण समजून घ्यायचं की कलेक्टिव्ह नाऊन जे असतात, जेव्हा पण आपल्याला प्रश्न बनवला जातो म्हणजे कलेक्टिव्ह नाऊनवर, तर परीक्षामध्ये काय विचारलं जातं तर त्यानुसारच मी तुम्हाला शिकवतो. तर कलेक्टिव्ह नाऊनवर ऑलवेज त्याच्या पुढे वर्ब हे सिंग्युलरच येतं किंवा प्लुरलच येतं, हे डोक्यात असेल तर पहिले बाजूला काढा. तर मी काय म्हणतो आता एकदा ऐका बघा. रूल नंबर 2मध्ये कलेक्टिव्ह नाऊन कोणते आणि जास्तीत जास्त परीक्षेमध्ये कोणते विचारले जातात ते बघूयात आपण. कमिटी सर्वाधिक विचारलं जातं नाव, ज्युरी कलेक्टिव्ह नाऊन आहे, फॅमिली कलेक्टिव्ह नाऊन आहे, टीम कलेक्टिव्ह नाऊन, बोर्ड कलेक्टिव्ह नाऊन, स्टाफ, पब्लिक, क्राऊड, हाऊस, मिनिस्ट्री, हे काय आहेत? कलेक्टिव्ह नाऊन आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, कलेक्टिव्ह नाऊनसोबत आपल्याला जर त्या कलेक्टिव्ह नाऊनमध्ये मतभेद व्यक्त झालेला दिसत असेल किंवा इंडिव्हिज्युअलिटी जर दिसत असेल, मी तुम्हाला वाक्य देणार आहे, काळजी करू नका, तर तुम्हाला प्लुरल वर्ब घ्यायचा आहे त्यांच्यासोबत, अन्यथा सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. उदाहरणासाठी समजलं नसेल तर सांगतो. पहिलं तर आपण समजून घेऊया की सिंग्युलर वर्ब कधी येऊ शकतं. बघा, मी जर असं म्हणालो द कमिटी have issued its report. हे वाक्य आलेलं आहे का? हो सर. कधी आलेलं आहे? हे एक्साइज 2017ला वाक्य आलेलं आहे बघा. यांनी काय सांगितलं? द कमिटी हॅव इश्यूड इट्स रिपोर्ट. आता बघा, याच्यामध्ये विभेद दिसतोय का? कमिटी या कलेक्टिव्ह नाऊनमध्ये मतभेद नाही दिसत. त्या कमिटीने काय केलं आहे की एक रिपोर्ट जारी केला आहे, झालं. पण त्याच्या रिपोर्टवर वेगवेगळं मत दिलं आहे का त्यांनी? नाही. द कमिटी आर डिवायडेड ऑन इट्स रिपोर्ट असं दिलं आहे का? नाही. तिथं आर आलं असतं. पण कमिटी हॅज रिसिव्ड दिलेला आहे. म्हणजे काय? द कमिटी हॅज इश्यूड म्हणजे कमिटीने त्यांचा रिपोर्ट जाहीर केला, बरोबर, किंवा पब्लिश केला. म्हणजे यामध्ये वेगवेगळं मतांतर किंवा इंडिव्हिज्युअलिटी, कमिटीमधले जे मेंबर आहेत त्यांचं मतभेद दिसत नाही, विभेद दिसत नाही, मतभेद दिसत नाही, विभंतर दिसत नाही, बरोबर. स्वतंत्र घटक त्याच्यामधून कोणत्याही पद्धतीने दिसत नाही. त्यामुळे हे कमिटी इथे जे काही कलेक्टिव्ह नाऊन आहे तर ते सिंग्युलरचं काम करतात, त्यामुळे हॅज येईल, हॅव येणार नाही. लक्षात आलं? प्लुरल म्हणून कसं काम करू शकतं आता ते सांगतो बघा. तसं त्यामुळेच मी इथं तुम्हाला अगदी स्पष्ट घेतलं आहे. काय लिहिलं आहे ते मी बघा, वाचा. मी लिहिलं आहे यूज्ड विथ द प्लुरल वर्ब व्हेन डिनॉट्स मेंबर्स ऑर इंडिव्हिज्युअल, तिथे तुम्हाला प्लुरल वर्ब येणार. नाही समजलं का? सांगतो बघा. उदाहरणासाठी एक वाक्यच घेऊयात आपण. ते पण राज्यसेवा एक्साइज 17ला आलेलं वाक्य आहे. ते वाक्य कसं आहे? द कमिटी, बघा तुमचा सर्व डाऊट क्लिअर करून टाकतो. द कमिटी इज का आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. आपण आता पुढे काय करू की आपलं हे लिहिण्यासाठी जो वेळ जाईल ना, तर त्यासाठी आपण ऑलरेडी प्रिंटेड वाक्यच घेऊयात, म्हणजे तुमचं पटपट आपल्याला रिव्हिजन करता येईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तसं करण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे आपला वेळ वाचेल बघा, कारण ही रिव्हिजनची बॅच आहे. बघा इथं कमिटी काय केलं आहे की डिवायडेड या शब्दामुळे संपूर्ण जे आहे आपल्याला लगेच लक्षात आलं आहे की घोळ कुठे आहे आपला? डिवायडेड या शब्दापाशी. डिवायडेड म्हणजे कमिटीमध्ये जे काही सदस्य आहेत, म्हणजे 1 2 3 काय किती बी सदस्य असतात, तर त्यांनी वेगवेगळे मत जाहीर केलं आहे, तर डिवाईड झाली आहे. आणि जेव्हा डिवाईड होईल बघा, वेन डिनॉट्स मेंबर्स म्हणजे वेगवेगळे मेंबर्स म्हणजे त्यातले सदस्य किंवा इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे प्रत्येक वेगवेगळा व्यक्ती वेगवेगळं मत मांडत आहेत किंवा त्याच्यामध्ये मतभेद दिसतो आहे, किती मेंबरमध्ये असो, तेव्हा आपल्याला प्लुरल वर्ब घ्यायचा आहे. मग आता डिवाईड झाली, मग त्यामुळे काय येणार आपलं? इज येणार का आर येणार? तर आर येणार. मग वाक्य काय होईल? द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. हे वाक्य बरोबर होतं. लक्षात आलं?
म्हणजे कलेक्टिव्ह नाऊनवर जेव्हा प्रश्न बनेल तेव्हा तुम्हाला ते डिवाईड झालं आहे का, इंडिव्हिज्युअलिटी दिसते आहे का मेंबर्समध्ये किंवा त्या पर्टिक्युलर नाऊनच्यामध्ये, कलेक्टिव्ह नाऊनमध्ये. जर असेल तर तुम्हाला प्लुरल घ्यायचं, अन्यथा सिंग्युलर. झालं, सोपं आहे. जाऊयात आपल्या दुसऱ्या रूलकडे. बघा दुसरा रूल. आता हा सोपा आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, परीक्षेला शक्यतो याच्यावर प्रश्न बनत नाही, पण तरी एक आपलं रिव्हिजन म्हणून तुम्हाला एक फॉर्मॅलिटी म्हणून देतो आहे. बघा की विद्यार्थी मित्रांनो, बघा दीज नाउन्स हॅव सेम फॉर्म. म्हणजे काय की हे नाउन सिंग्युलर पण तसे सेमच असतात आणि प्लुरल वर्बसोबत पण सेमच असतात. बघा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य यांच्यासोबत वर्ब जे आहे हे यांचा जे फॉर्म आहे, म्हणजे सिंग्युलर वर्ब सोबत, समजा उदाहरणासाठी बघा आता मी सिंग्युलर वर्ब जर वापरायचं ठरवलं तर इथे सिपची स्पेलिंग चुकली. बघा सिपची स्पेलिंग अशी पाहिजे, सिप. तर सिप इज येईल बरोबर. पण जर मला असं लिहायचं असेल ना, आता इथे सिप, आता मला असं लिहायचं 2 सिप्स, तर मी ते यस लावू का, नाही लावायला पाहिजे. का बरं, कारण की हे ऑलरेडीच हे जे काही सीप आहे, डिअर आहे, स्वाईन आहे, एअरक्राफ्ट आहे, हे ऑलरेडी तुम्ही त्यांना प्लुरल करा किंवा सिंग्युलर करा, ते सेमच असतात. त्यांना यस प्रत्यय लावायची गरज नाही, IES प्रत्यय लावायची गरज नाही, काय नाही. मुद्दा आहे की तुम्ही त्याला कसं व्यक्त करताय. तुम्ही प्लुरल करीत असताल तर प्लुरल वर्ब घ्या, आणि जर सिंग्युलर करीत असाल तर सिंग्युलर वर्ब घ्या. अशा पद्धतीने ते असतात. यावर काय प्रश्न घ्यायची गरज नाही, कारण यावर शक्यतो प्रश्न बनत नाही. चला पुढे जाऊयात. बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा काही असे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, नाऊन या टॉपिकमध्ये रिव्हिजन अगदी चांगलं झालं पाहिजे. आणि वेगळ्या पद्धतीनेच रिव्हिजन असतं माझं, म्हणजे ते ऑर्डिनरी पद्धतीने मला रटापेटायला ते आवडत नाही मला, समजलं. जे आहे ना ते माझ्या पद्धतीने, मी क्रिएटिव्ह पद्धतीने कॉन्टेंट तुमच्या पुढे रिप्रेझेंट करतो आणि अगदी प्रोफेशनली वेनं मी रिप्रेझेंट करतो. तुम्हाला माहिती आहे, ते भूकंपट्टी टाईपनं कोणी त्या पद्धतीने शिकवत असेल तर मला ते अजिबात आवडत नाही, मला किळस आहे त्या गोष्टींची बरोबर. बघा काही असे नाऊन आहेत ज्यांच्या शेवटी तुम्हाला यस किंवा ES असा प्रत्यय लागलेला दिसेल, पण मात्र या नाऊनसोबत तुम्हाला अडचण तेव्हा येईल जेव्हा तुम्हाला वर्ब वापरायचं वाक्यामध्ये, आणि तसाच एरर विचारला जातो. उदाहरणासाठी सांगतो. बघा उदाहरणासाठी विद्यार्थी मित्रांनो, ब्रँचेस ऑफ लर्निंग म्हणजे ॲज अ सब्जेक्ट, जसं की फिजिक्स, मॅकॅनिक्स, त्यानंतर इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, असे किती पण तुमची माहिती, तुम्हाला माहिती आहे की ते सब्जेक्ट्स आहेत, पण ते ॲज अ सब्जेक्ट्स म्हणून जर वापरले वाक्यामध्ये तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर एक त्यांच्यासोबत तुम्हाला सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. ऑब्वियसली हे जेवढे बी दिसतात त्याच्यासोबत तुम्हाला सिंग्युलरच वर्ब येणार आहे, पण या नाऊनसोबत जे यस त्यांच्या शेवटी लागतं किंवा काही जे नाऊन आहेत त्यांच्या शेवटी जे IES पण लागतं बरोबर, किंवा ES लागतं, तर ते तुम्हाला हटवायचं नाही. पण वर्ब काय घ्यायचं आहे, तुम्हाला सिंग्युलर घ्यायचं आहे. फक्त क्वचितच काहीच वेळेस प्लुरल वर्ब येतं, पण ते कुठे येतं ते पण मी सांगतो, काळजी करू नका. पण आता एक आपण जाऊयात. लर्निंग ऑफ ब्रँचेस जर असेल, म्हणजे ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर का असे नाऊन आले असते, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स नाही म्हणायचा, फिजिक्स म्हणायचं, मॅकॅनिक नाही म्हणायचं, मॅकॅनिक्स म्हणायचं, इकॉनॉमिक नाही म्हणायचं, इकॉनॉमिक्स म्हणायचं, मॅथमॅटिक नाही म्हणायचं, मॅथमॅटिक्स म्हणायचं. म्हणजे यस जर काढला तरी तुमचा प्रश्न चुकेल. बघा तेवढा पण मायक्रो एरर असू शकतो वाक्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यालाच रिव्हिजन म्हणेल मी बरोबर. जसं की उदाहरणासाठी एक वाक्य लिहून देतो मी, तुम्हाला समजेल. बघा मी जर असं म्हणालो, आता ऑब्वियसली सब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यापुढे आर्टिकल आपलं द येणार नाही, ए बी येणार नाही, आणि इंडेफिनेट बी येणार नाही, डेफिनेट बी येणार नाही. आता मी जर म्हणालो स्टॅटिस्टिक इज किंवा आर माय वर्ड्स सब्जेक्ट. आता बघा स्टॅटिस्टिक इज आर माय वर्ड्स सब्जेक्ट असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय लक्षात ठेवायचं, हे स्टॅटिस्टिक जो शब्द घेतला आहे ना मी, तो सब्जेक्ट म्हणून घेतला आहे का. ऑब्वियसली वाक्यामध्ये लिहिलं आहे की स्टॅटिस्टिक काय माझा सब्जेक्ट आहे, आणि जर नसेल बी लिहिलं तर वाक्य वाचल्याच्यानंतर कळेल तुम्हाला. जर त्या वाक्यामध्ये मॅकॅनिक्स, त्या वाक्यामध्ये फिजिक्स, त्या वाक्यामध्ये स्टॅटिस्टिक, त्या वाक्यामध्ये इकॉनॉमिक्स, यापैकी कोणत्याही प्रकारे आणखी पण काही शब्द हे आहेत, सब्जेक्ट्स आहेत, त्यापैकी कोणता जरी ॲज अ सब्जेक्ट म्हणून असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. मग काय बनेल, स्टॅटिस्टिक इज बनेल, आर नाही बनणार बरोबर. स्टॅटिस्टिक इज बनेल. पण लक्षात ठेवा इथे जर का मी असं म्हणालो विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. बघा इथे जर मी असं म्हणालो द इकॉनॉमिक्स, आता लगेच कळून जा, म्हणजे सब्जेक्ट नसणार, द लागलं ना पुढे, कॉमन सेन्स लावा. द इकॉनॉमिक्स
behind these policies are अनबिअरेबल, म्हणजे असह्य करण्याजोग्या अशा पॉलिसीज आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इज वापरू का आर वापरू, मला तेवढं सांगा चला. कारण इकॉनॉमिक्स हे काय झालेलं आहे, पहिलं तर आर्टिकल आल्यामुळे लगेच समजलं की सब्जेक्टच्या पुढे तर आर्टिकल नसतं. त्यामुळे इथे जे आहे हे इकॉनॉमिक्स सब्जेक्ट म्हणून नाही. जर सब्जेक्ट म्हणून नसेल तर मग मात्र वर्ब प्लुरल येतं, एवढं कळालं. सब्जेक्ट म्हणून असेल तर वर्ब कोणतं घ्यायचं, सिंग्युलर, आणि नसेल तर प्लुरल. बरोबर, सब्जेक्ट म्हणून असेल तर सिंग्युलर आणि जर नसेल तर प्लुरल. मग आता इथं इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स त्या पॉलिसीच्या मागे जे आहेत तर त्या असह्य आहेत. म्हणजे इकॉनॉमिक्स पॉलिसीज म्हणतोय, म्हणजे त्याच्या मागे अर्थशास्त्राचं नॉलेज, बरोबर, त्याचे मूलभूत तत्व, पण सब्जेक्ट नाही. तर त्यामुळे ते इकॉनॉमिक्स सब्जेक्ट नसला नाही त्यामुळे इथं प्लुरल वर्ब येईल. मग त्यामुळे इथे आर येईल, इज येणार नाही, आर येईल. लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊयात आपण दुसऱ्या मुद्द्याकडे. बघा, कॉमन डिजीजेस आहेत काही, जसं की मम्स आहे, मिझेल्स आहे, रिकेट्स आहे, हे असे काही रोगांचे नावं आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी तुम्हाला अगदी पॅटर्न सोपा केला आहे. नंबर एक, यांच्यासोबत सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे, म्हणजे जरी तुम्हाला मम्स वाटत असेल, यस लागत असेल रोगाच्या शेवटी, तरी देखील तुम्हाला सिंग्युलरच वर्ब घ्यायचा आहे. आणि त्या मम्सचं जे आहे यस वगैरे तुम्ही रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचा नाही, मायक्रो एरर असू शकतो. त्यामुळे डोंट रिमूव्ह यस किंवा ES असं मी अगदी स्पष्ट तिथं वॉर्निंग दिलेली आहे. उदाहरणासाठी समजत नसेल तर एक वाक्यच घेऊयात आपण. बघा, मी जर असं म्हणालो, मम्स अ पेनफुल ॲफ्लिक्शन, म्हणजे काय, त्रास देणारी गोष्ट, ॲफ्लिक्शन. मम नाही घेणार ना तुम्ही, ॲन आणि द हे आर्टिकल घ्यायचे नाही, बरोबर. आता मम्स आहे, तर मग इथं तुम्हाला मी दोन पर्याय दिले, इज आणि आर. तर या दोनपैकी सांगा कोणत्या यायला पाहिजे, या दोनपैकी कोणत्या यायला पाहिजे, सांगा पटकन. मम्स हा काय आहे, आजार आहे. मग मम्स असो, मिजेल्स असो, रिकेट्स असो, याचा यस प्रत्यय काढायचा नाही, पण त्यांच्यासोबत वर्ब सिंग्युलर घ्यायचं. मग काय येणार, मम्स इज अ पेनफुल ॲप्लिकेशन, झालं, संपलं. आणि हा ASO 2014ला प्रश्न विचारला होता. काय पाहिजे तुम्हाला आणखी सांगा. अगदी म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण, सोपे प्रश्न आहेत, पण तुम्हाला रूल मात्र रिकॉल केलेला पाहिजे तुम्ही नाऊनच्या टॉपिकमधला, तरच तुम्हाला तो जो काही हे आहे तुमचा, आपण त्याला म्हणूयात की तो रूल आहे, तो रिलेट करता येईल तुम्हाला, आणि तो रिकॉल केलेला पाहिजे तुम्ही ऐन वेळेस. आणि हेच रिकॉल करण्याचं काम आपली ही रिव्हिजनची बॅच करून देते आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे काही स्पोर्ट्स आहेत, जसे की बघा, ॲथलीट्स आहे, ॲक्वॅटिक्स आहे, ड्रॉट्स आहे, आणखी बरेचसे नाव आहेत. उदाहरणासाठी एक नाव घेऊयात आपण आणखी, बिलियर्ड्स आहे, बिलियर्ड्स, बरोबर. यांच्या शेवटी यस लागले, त्यामुळे डोंट रिमूव्ह यस किंवा ES, यूज सिंग्युलर वर्ब. नसेल समजलं तर एक वाक्य घेऊयात आपण, इथे वाक्यच लिहूयात आणखी एक. हे दिसतंय ना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण तर नाही ना. म्हणजे बघा, एक आणखी आपण उदाहरण घेऊयात. बिलियर्ड्सवर घेऊयात आपण. बिलियर्ड्स एक्सपेन्सिव्ह गेम, हा खूप श्रीमंत लोकांचा गेम आहे बरं का. आणि हे PSI 2010मध्ये वाक्य विचारलेलं आहे. काय विचारलं, बिलियर्ड्स जे आहे. आता ऑब्वियसली याच्यासोबत जे आहे, खेळाच्या समोर तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही, म्हणजे नो आर्टिकल. आता बिलियर्ड्समुळे तुम्हाला काय वाटेल की यस प्रत्यय आहे, त्यामुळे आता मी दोन पर्याय दिले, समजा इज आणि आर, तर तुम्हाला वाटेल की बिलियर्ड्स आहे त्यामुळे आर घेऊन टाका, नाही. तर आपला रूल काय सांगतो, नाऊनचा रूल काय सांगतो, नाऊनचा, जेव्हा तुम्हाला काही खेळांचे नावे, जसं की ॲथलीट्स आहे, ॲक्वॅटिक्स आहे, ड्रॉट्स आहे, बिलियर्ड्स आहे वगैरे बरेचसे काय आहेत आणखी, बरोबर. तर जेव्हा ते येतील तेव्हा तुम्हाला सिंग्युलर त्यांच्यासोबत वर्ब घ्यायचा आहे. मग काय येणार, बिलियर्ड्स इज ॲन, नाही घेतलेला आहे इथे मी, बरोबर, ॲन एक्सपेन्सिव्ह गेम, बरोबर, म्हणजे खूप महागडा गेम आहे. बिलियर्ड्स म्हणजे नाही का ते बघा, एक स्टिक असते आणि त्यांनी ते चेंडू लोटायचे असतात बघा, तर ते बिलियर्ड्स ते खूप श्रीमंत लोकांचा गेम आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर. त्यानंतर काही बुकचे टायटल्स आहेत बघा. हे रूल समजला तुम्हाला की स्पोर्टचे नावं सिंग्युलर वर्ब येईल, काही रोगांचे नावं सिंग्युलर वर्ब येईल, त्यानंतर काही सब्जेक्टचे नावं तुम्हाला सिंग्युलर वर्ब येईल, पण रिलेट केला
तर प्लुरल येईल. म्हणजे सब्जेक्ट नसेल तर, समजा उदाहरणासाठी मी जर म्हणालो की एखाद्या व्यक्तीचं जर का मला सब्जेक्टबद्दल त्याला रिलेट करायचं असेल तर तेव्हा मात्र प्लुरल व्हर्ब येईल बरं का. तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल मेन बॅचमध्ये. पण आता इथे खूप ते जास्त आपलं याच्यामध्ये जास्त वेळ नको जायला, पटपट पण मला गोष्टी घ्यायच्या आहेत तुमच्या. तर मी काय सांगत होतो तुम्हाला की सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर, आणि जर सब्जेक्ट नसेल तर प्लुरल. दॅट्स इट. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं, जास्त डोकं लावायची गरज नाही. आता याच्यामध्ये बरेचशा काही विद्यार्थ्यांना परत बघा अशा पण हे आलेले आहेत, म्हणजे त्यांना अडचणी आलेल्या आहेत की वेगवेगळे जे टायटल्स असतात, जसं की आरबीएन नाईट्स. आता त्या नाईट्सच्या शेवटी बघा तुम्हाला असं दिसतं बघा यस लागलेलं. तर म्हणजे अनेक नाईट्स असं नाही, पुस्तकाचं नाव आहे ते. त्यामुळे काही असे पुस्तकांचे नाव आहेत उदाहरणासाठी, तर ते आरबीएन नाईट्स आहे बरोबर. किंवा वेगवेगळ्या स्टोरीज आहेत तर ते 2, 4, 5, 6 नावं आहेत बरोबर. तर तेवढे नावं तुम्हाला करायची आहेत बरोबर. शक्यतो माझ्यामध्ये याच्यावर प्रश्नच बनणार नाही, पण तरी पण तुमचा एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला देतो आहे मी. इथे प्रश्न बनेल बघा, ह्या 3 गोष्टींवर तुमचा प्रश्न बनेल. इथे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत पुढच्या याच्यामध्ये तुमचा प्रश्न बनणार नाही, इथे पण थोडी कमी शक्यता आहे. पण पुस्तकांचं टायटल्स असेल ते प्लुरल जरी वाटत असेल तर ते सिंग्युलरच कन्सिडर करायचं, आणि त्याच्या टायटलचं यस काढायचं नाही, ES काढायचं नाही, आणि वर्ब सिंग्युलर घ्यायचं, बस एवढं लक्षात ठेवा. पुढे डिस्क्रिप्टिव्ह नेम्स, म्हणजे समजा युनायटेड किंवा रिपब्लिकवाले जे असतात ना, फार मोठं नाव असतं आणि शेवटी काहीतरी यस लागलेलं असतं. मग आपल्याला काय वाटतं की काही खूप हा देश वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजे बनून गोष्टींचा बनलेला आहे, आणि त्यामुळे प्लुरल वर्ब येईल. जसं की बघा त्यांनी एक ट्रॅप केलेला शब्द दाखवतो मी तुम्हाला. काय केलं त्यांनी, आत्ताच ग्रुप बी 2025ला एक प्रश्न विचारला त्यांनी, आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा जो प्रश्न आहे तो रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यांनी काय विचारलं, द युनायटेड स्टेट्स. आता इथे बघा बरं मी काय दिलं, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ते ऑफ अमेरिका द्यायची गरज पण नाही बरोबर. तेवढं दिल्याच्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल. पण मी काय सांगितलं की काही असे देशाचे नावे की ज्याच्या शेवटी प्लुरल वाटल्यासारखं असतात, पण ते एकच देश आहे ना बरोबर. मग वर्ब काय येणार, एक देश असल्यामुळे सिंग्युलर. लक्षात आलं. आता बघा द युनायटेड स्टेट्स. आता आपल्याला वाटेल की स्टेट्स म्हणजे अनेक आहे की काय, तर युनायटेड स्टेट्स तर एकच देश आहे ना बरोबर की नाही. मग हे सब्जेक्ट कसा झाला तुमचा, सिंग्युलर. मग वर्ब कसं येईल, सिंग्युलरच. मग वाक्य कसं आलं तर ग्रुप बीला 2025ला द युनायटेड स्टेट्स. आणि मी उदाहरणासाठी तुम्हाला आता इथले 2 पर्याय देतो, इज का आर ते तुम्ही सांगायचा. इज आर, आणि पुढे दिलं तर त्यांनी हायली ॲडव्हान्स्ड इन सायन्स अँड टेक असं त्यांनी वाक्य दिलं होतं. आता एकच देश असल्यामुळे तुमचं इज येईल. त्यामुळे हे जे 2 रूल आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकांचे टायटल्स पण त्यांना यस प्रत्यय लागू द्या, ES प्रत्यय लागू द्या, किंवा काही देशांची नावे त्यांना यस प्रत्यय लागू द्या. जसं इथं लागलं बघा यस प्रत्यय. युनायटेड स्टेट्स अनेक राज्यांचा मिळून बनलेला आहे, पण देश तर एकच आहे ना. अनेक वेगवेगळ्या म्हणजे प्लुरल नाव दिसतं का पुस्तकाचं, पण पुस्तक तर एकच आहे ना. त्यामुळे इथे तुम्हाला सिंग्युलर वर्ब घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचं इथे आणखी स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सांगतो, ह्या दोन्हीमध्ये पण काही तुम्हाला अपवाद नाही. लक्षात आलं का तुमच्या. मी परत काय सांगतो बघा रिव्हिजन करताना लक्षात घ्या. जर रोगावर आला तुमचा प्रश्न तर तुमचं सिंग्युलरच येतं, ऑलवेज सिंग्युलर. आणि तुमचा स्पोर्टवर जर प्रश्न आला तर ऑलवेज सिंग्युलर येतं. फक्त तुमचा अपवाद इथेच येतो बघा विद्यार्थी मित्रांनो. कोणता, द ब्रँचेस ऑफ लर्निंग म्हणजे ॲज अ सब्जेक्ट म्हणून आलं तर सिंग्युलर वर्ब, आणि जर सब्जेक्ट म्हणून नसेल तर प्लुरल वर्ब. लक्षात बसलं आहे का, लक्षात आलं आहे. तर हा रूल तुम्हाला समजताना फक्त इथे फोकस करायचा आहे तुम्ही. हा आपला 3 स्टार आहे हा मुद्दा. लक्षात आलं तुमच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करायचं आहे. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा राहिला बघा. एक मुद्दा मी इथंच तुम्हाला असा उभे लिहून देतो. एक बघा समजा सीझर्स आहे, तर सीझर नाही म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो. काही नाऊन ऑलवेज प्लुरल असतात, काही नाऊन जे असतात ते ऑलवेज प्लुरल असतात. जसं की सीझर्स आहे, त्यानंतर टॉंग्स म्हणजे चिमटा, त्यानंतर पॅन्ट्स. आता तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगतो. सीझर्स म्हणजे कैचीला 2 असं असतात का नाही, इकडे एक आणि इकडे एक बरोबर. तर त्यामुळे ते 2 आहेत बरोबर, 2 भागाची मिळून आहेत, त्यामुळे त्याला प्लुरल ठेवायचं आहे, म्हणजे त्याला यस प्रत्यय लागणार आहे. तसं टॉंग्स आहे म्हणजे चिमटा, दोन्ही साईडला असतं का नाही, त्याने चिमटा असाच असतो ना पकडायचा आहे बघा असा, आणि याच्यामध्ये जे काय असेल ते पकडलं जाईल गोष्ट बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्हाला समजायला का, म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू, तर त्याला काय म्हणायचं चिमटा. मग त्याचप्रमाणे पॅन्ट्स आहे, तर पॅन्ट्सला पण ऑब्वियसली समजा पॅन्ट्स अशी आहे, उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला बरोबर.
तर ही एक बाजू आणि ही एक बाजू, त्यामुळे पॅन्ट्स म्हणून लागेल तुम्हाला. काय म्हणून लागेल? पॅन्ट्स. त्याचप्रमाणे ट्राउझर्स आहे, सॉक्स आहे, पायजमाज आहे, तर त्यांना यस प्रत्यय लागेल. पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे प्लुरल याच्यासोबत वर्ब आलं पाहिजे. मग वर्ब कसं आलं पाहिजे? प्लुरल. उदाहरणासाठी मी तुम्हाला एक वाक्य दाखवतो. राज्यसेवा 2018लाच एक वाक्य आलेलं आहे आणि तेच वाक्य घेऊयात आपण. वाक्य असं विचारलं होतं बघा त्याने, द सीझर्स. आता सीझर म्हणलं तर नाही चालणार, यस लागेलच, बरोबर. द सीझर्स, आणि इथे जर मी 2 पर्याय दिले तुम्हाला, सीझर्स इज आणि आर ब्लंट. ब्लंट म्हणजे काय? बोटकी. राज्यसेवा 2018ला वाक्य आलेलं आहे बघा हे. आता बघा इथे सीझर्स तर पाहिजेच, यस प्रत्यय जर हटवला की संपला. नाऊन ऑलवेज प्लुरल हा रूल आहे बरं का. हा पण आपण रिमाइंड करून घेऊयात, कारण आपल्या PDF मध्ये हा दिलेला नाही, तरी पण तुम्हाला सांगतो, एक बोनस पॉईंट तुम्हाला शिकवतो आहे, बरोबर. कारण यावर पण प्रश्न त्यामुळे हे घेतो आहे आपण. तर यांच्या पुढे जे आर्टिकल तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो द आर्टिकल घ्यायचं आहे, इथे ए किंवा ॲन आर्टिकल घ्यायचं नाही बरं का, हे लक्षात ठेवा. आणि या नाऊनच्या पुढे प्लुरल वर्ब घ्यायचा आहे, कारण की हे नाऊन जे आहेत प्लुरल वर्ब घेतात, सिंग्युलर वर्ब घेत नाहीत. हा देखील एक रूल तुम्ही पाठ करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? थोडक्यात सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण नाऊनच्या टॉपिकला गो थ्रू करू तेव्हा आपल्याला, किंवा कोणताही टॉपिक आपण जेव्हा गो थ्रू करत असू तेव्हा आपल्याला गोष्टी समजून घेण्यापेक्षा पण त्या रिलेट करणं कुठे महत्त्वाचं आहे, कोणतं अतिशय महत्त्वाचं आहे ते पण समजणं गरजेचं आहे. जसं की या रूलमध्ये मी सांगितलं, हा 3 स्टार पॉईंट आहे, बरोबर. आणि इथे संपूर्ण ठिकाणी तुम्हाला सिंग्युलर येणार आहे. त्याच्यामधले हे 2 मुद्दे जे आहेत ते सहज तुम्हाला समजतील. इथे थोडंसं तुम्हाला एफर्ट टाकून लागेल, कुठे? कॉमन डिजीज आणि स्पोर्ट्सच्या नावाबद्दल. आणि इथे तुम्हाला थोडं डोकं लावून लागेल, का? कारण रिलेट केलं ॲज अ सब्जेक्ट नसेल तर प्लुरल. त्याचप्रमाणे थोडं मी मागं आलो इथे, तर हे काही असे नाव आहेत की जे तुम्हाला भूकंपट्टी करायचे आहेत, पण याच्यावर तुम्हाला प्रश्नच येणार नाही. हे तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच रिव्हिजन करतायत तुम्ही. त्यानंतर हे जे काही कलेक्टिव्ह नाऊन आहेत, तर डोक्यात तुम्ही फिक्स करून जाऊ नका की कलेक्टिव्ह नाऊनच्या पुढे वर्ब प्लुरल येतं. चूक. ते कसं वापरलं आहे वाक्यामध्ये हे समजून घ्या, त्यानुसार ते तुम्ही उत्तर निवडायचं आहे. त्यानंतर बघा की काही असे नाऊन होते की आयोग काय करील, किंवा कोणती परीक्षा TCS असो, IBPS असो, किंवा तलाठी भरती असो, MPSC असो, कोणी असो, तर ते काय करतील की हे जे नाऊन आहे फ्रिक्वेंटली विचारले जातात. त्यामुळे हा पण मुद्दा 3 स्टार मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा तुम्ही हा मुद्दा कराल, म्हणजे हा रूल कराल, तेव्हा लक्षात ठेवा, एक तर या नावांसोबत म्हणजे फर्निचर्स नाही झालं पाहिजे, लगेजेस नाही झालं पाहिजे, बॅगेजेस नाही झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे नाऊन जे आहेत हे अनकाउंटेबल नाऊन आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे ऑब्व्हियसली सिंग्युलर वर्ब येणार आहे सोबत. कधीच प्लुरल वर्ब येणार का? नाही येणार, सिंग्युलरच वर्ब येणार आहे. आणि नाऊन कसे येते? अनकाउंटेबल आहेत. ऑब्व्हियसली अनकाउंटेबल असल्यामुळे ए आणि ॲन आर्टिकल येणार का? नाही येणार. पण द आर्टिकल येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. एवढं लक्षात बसेल तुमच्या. हे अशा पद्धतीने तुम्ही काउंटर, मी तुमचं रिव्हिजन पण करीत नाही आलो बरं का, जेणेकरून तुम्हाला कळावं की एक्झॅक्टली मला अशा पद्धतीने रिव्हिजन करणं अपेक्षित आहे, बरोबर. हे झालं तुमचं. त्यानंतर बघा की हा जो मुद्दा मी सांगितलं तुम्हाला की याच्यावर ॲजच काही असा प्रश्न बनणार नाही, तरी देखील तुम्ही फक्त या बीटवर, म्हणजे 5 प्रकारचे नाऊन जे आहेत तर यावर तुम्ही माझ्या मते PYQ सोडवण्यावरच भर द्या, या बीटवर बरं काय फक्त. आणि हे बाकी जे आहेत हे समजून घ्या, हे जे आहेत ना गोष्टी ह्या समजून घ्या बरं का. हे काय मुद्दा कामाचा नाही, पण हे समजून घ्या. लक्षात आलं? हा पण मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे टॉंग, सीझर्स, त्यानंतर याला आपण सॉक्स आहे, बरोबर, पायजमाज आहे, प्रचंड असे शब्द आहेत. तर ते कोणते कोणते शब्द आहेत, तर त्यासोबत जे आहे तुम्हाला यस प्रत्यय जो लावलेला आहे तो काढता येत नाही. त्यानंतर तिथे जे आहे तुम्हाला प्लुरलच ते शब्द ठेवून लागतो, नाऊन ठेवून लागतो, आणि प्लुरलच वर्ब घेणं लागतं, हेही तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांच्यासोबत ए आणि ॲन आर्टिकल येत नाही हे माहिती पाहिजे, द आर्टिकल येऊ शकतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. असे बेसिक फंडामेंटल तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. यालाच आपण रिव्हिजन म्हणतो. आणि मेन बॅचमध्ये कसं असतं की आपण त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने कसा प्रश्न फिरू शकतो, एक्झॅक्टली एक्झामला काय काय त्याच्यातनं अपेक्षित आहे, आणखी त्याच्यातला जो डेप्थ आहे तर तो आपण नेण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना आपले लेक्चर आवडत असतील, तुम्हाला वाटत असेल की दीपक सरचं लेक्चर म्हणजे प्रोफेशनल एक्झामला जे हवं आहे ते त्या पद्धतीने रिलेट करणारं लेक्चर, तर तुम्ही आपली जी मेन बॅच आहे, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करीत असाल, मग ते ग्रुप C असो, ग्रुप B असो, किंवा राज्यसेवा मुख्य असो, किंवा तलाठी भरती असो, किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, तर त्या संबंधित परीक्षेची बॅच आपण स्वतंत्र रेकॉर्ड करीत आहोत. तर त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या.
या बॅचचा तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो जास्त स्कोर करण्यासाठी, कमी वेळेमध्ये रिव्हिजन करण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल, पण डेप्थमध्ये जाण्यासाठी मेन बॅच तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरेल. तरी देखील ही बॅच पण तुमच्याकडे असावी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही आपला स्क्रीनला जो नंबर दिसत आहे, तर जो नंबर आपला स्क्रीनला झळकत आहे त्या नंबरवर तुम्ही मला तुमच्या या बॅचच्या संदर्भात फीडबॅक किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही नक्की विचारू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.